आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज, आवाज जनतेचा। कंडारी हत्या प्रकरण, आरोपींना फाशीच्या शिक्षेसाठी मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन। सीआयडी चौकशीची मागणी। वडार समाज आक्रमक। कंडारी येथील तरुण मोतीराम जाधव यांच्या खुनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी। कंडारी येथील मोतीराम जाधव हत्या प्रकरणाने धाराशिव जिल्हा हादरला। मी वडार महाराष्ट्राच्या संघटनेच्या आंदोलनाचा इशारा। परांडा तालुक्यातील कंडारी येथे 15 डिसेंबर रोजी घडलेल्या मोतीराम जाधव यांच्या निर्घृण हत्या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत। या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी मी वडार महाराष्ट्राच्या संघटनेच्या वतीने सोमवार दिनांक 22 डिसेंबर रोजी सदरील घटनेच्या निषेधार्थ परांडा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून शांततेत लॉंग मार्च काढत तहसील कार्यालयावर शेकडो वडार समाज बांधवांचा लॉंग मार्च काढला। यावेळी शेकडो उपस्थित वडार समाजाच्या वतीने शासनाला आणि प्रशासनाला कडक इशारा देण्यात आला आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश इटकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील पवार, तालुकाध्यक्ष भास्कर इटकर, बाबूराव काळे, भारत जाधव, देवराम सुकडे, अर्जुन पवार, उमेश सुकडे, अविनाश जाधव, शहाजी पवार यांच्यासह मयत मोतीराम जाधव यांचे कुटुंब, महिला व वडार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा।